मानेस्तानी काँग्रेसचे आखे कुटुंब हांगा पाविल्ले आसा। हांव तांकां माचेर येवकार दिवपा खातीर श्री मिलिंद प्रभू लागी मागता। उपस्थित आशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक तुमी माचेर येवकार भेटोवचो। आमच्या मदीं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची प्रभारी सहप्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकर आसा। हांव मागता तांच्या लागीं तांच्यानी माचेर मानान येवचें। तशेंच आमच्या मदीं गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री गिरीश चोडणकर आसा। मानान माचेर येवकार तुमकां। तशेंच ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा वर्किंग प्रेसिडेंट, MK शेख वर्किंग प्रेसिडेंट, महिला प्रेसिडेंट डॉक्टर प्रतीक्षा खलप, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट म्हादेव श्री मंगलदास नाईक, उत्तर गोंयचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शशांक नार्वेकर, श्री राजेंद्र घाटे सेवादळ स्टेट प्रेसिडेंट, श्री अजीज नरोना डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट दक्षिण गोंय। उपस्थित आशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक येवकार भेटयता, तशेंच प्रेक्षकांक देखून येवकार भेटयता। हांवें तुमकां येवकार दिल्लोच आसा। ह्या वेळार हांव मागता म्हादेवचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट श्री मंगलदास नाईक हांच्या लागीं शब्दांनी येवकार भेटोवचो। सगळ्यांना नमस्कार। आमच्या मदीं बसलेले विलियम्स पोंडा ब्लॉक प्रेसिडेंट, हांव मागता तेंच्यांनी माचेर येवचें। आमचो फाटलो ब्लॉक अध्यक्ष बाब मानकर, हांव तेंचे कडेन मागता तेंच्यांनी माचेर येवचें। नंदा कपाडेकर यांचे कडेन मागता तेंच्यांनी माचेर येवचें। बाप जॉन, हांव तेंचे कडेन मागता तुमी माचेर येवचें। आमच्या मदीं आमचे गोंय राज्याचे डेस्क इंचार्ज बाब श्री माणिकरावजी ठाकरे आमच्या मदीं आहा। हांव मागता तेंच्यांनी माचेर येवचें। आनी आमचे स्टेट प्रेसिडेंट हेवूय येयलेले आहा, सो तेंचे कडेन मागता तेंच्यांनी माचेर येवचें। सगळ्यांना नमस्कार। आज माझ्या कडेन जबाबदारी दिल्यार उपकार स्वागत करपाची। आयज हो खूब दिसांनी प्रोग्राम घडटा करून फुडें वचोन आयज आमकां मुहूर्त कसो गावलो मिलिंद प्रभूची आयज एंट्री करूं। आनी 12 तारखेची आयज 19 तारखेक आमची ही एंट्रीची डेट। बाब आशीष काणेकर, हांव मागता तेंच्यांनी माचेर येवचें। आयज हो सुंदरसो प्रोग्राम जो इंडक्शन आमी बाब मिलिंद प्रभूचो प्रोग्राम हो आमच्या मदीं आयज आमकां आमचे गोंय राज्याचे डेस्क इंचार्ज श्री माणिकरावजी ठाकरे खूब लांब साकून आयज ह्या प्रोग्रामाक आमकां लाभलेले आसा। हांव तेंचे स्वागत करता ह्या प्रोग्रामाक।
त्याच्या उपरांत आमची को इन्चार्ज AICC सेक्रेटरी डॉक्टर अंजलीताई निंबाळकरजी हांव त्यांचे स्वागत करता. आमचे गोंय प्रदेश कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री गिरीशजी तोडणकर हांव त्यांचे स्वागत करता. आमचे को वर्किंग प्रेसिडेंट आमचे धडाधडीचे आमदार कार्लोस परेरा हांव त्यांचे स्वागत करता. आमचे दुसरे वर्किंग प्रेसिडेंट आमचे सगळ्यात सिनियर आमचे MK शेख हांव त्यांचे स्वागत करता. गोवा यूथ स्टेट प्रेसिडेंट बाब अर्चित नायक हांव त्यांचे स्वागत करता. बाब राजेन घाटे सेवा दलाचो चेअरमॅन हांव त्यांचे उतरांनी स्वागत करता. बाब आशिष काणेकर विलियम्स मानकर नंदा कोमाटेकर जॉन हांव त्यांचे उपकार स्वागत करता. आणि आयचो हो सुंदरसो प्रोग्राम जो इंडक्शनाचो आहा आमी आमचे सगळे तुमच्या सगळ्यांचे आशिर्वाद आमच्या मिलिंद प्रभू मेळचे फुडें आनी ताका सपोर्टूय मेळचो आनी हो प्रोग्राम फुडें आमचे काँग्रेसीचे काम सगळ्यांनी हातीक हात मेळोवन फुडें व्हरचें हें तुमचे कडेन मागून हांव म्हाजी 2 उतरां सोंपयतां. देव बरें करूं. शब्दांनी तुमचो योगार जाल्लोच आसा. ह्या सुवातेर हांव मागतां श्री मिलिंद प्रभू लागीं तांच्यांनी उपस्थित आशिल्ल्या सगळ्या मानेस्तांक फुलांचो योगार भेटोवचो. हांव मागतां तांच्यांनी माचेर येवचें. आमच्या मदीं आमचे मुखेल सोयरे आमचे मानेस्त म्हणून लाभिल्ले आसा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी गोंय प्रभारी श्री माणिकराव ठाकरेजी. हांव मागतां तांकां फुलांचो योगार भेटोवचो. मागता उपस्थित आशिल्ल्या सगळ्या प्रेक्षकां लागीं ताळ्यांचो गजर करून तांकां योगार दिवचो. तशेंच आमच्या मदीं आसा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकर तांकांय फुलांचो योगार भेटोवचो. गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री गिरीश तोडणकर तांकां योगार. वर्किंग प्रेसिडेंट एडवोकेट कार्लोस पेरेरा. वर्किंग प्रेसिडेंट श्री MK शेख. मादेचे जिल्हाध्यक्ष श्री मंगळदास नाईक. गोवा यूथ काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक. श्री राजेंद्र घाटे सेवा दळचे स्टेट प्रेसिडेंट. श्री आशिष काणेकर.
बॉब विलियम्स, मानकर, नंदा कुपाडेकर, श्री जॉन परेरा, वेळ आयिल्लो आसा त्या खिणाचो ज्या खिणाचो आमी वदळसान वाट पळयता आनी खूब वेळासान वाट पळयता. श्री मिलिंद प्रभू हांचो काँग्रेसीन जाहीरपणान प्रवेश हांव मागता ह्या सुवातेर उपस्थित आशिल्ल्या सगळ्या मानेस्तां लागीं तांच्यांनी हो सुवाळ्याक फुडें व्हरचो. तशेंच हांव मागता श्री मिलिंद प्रभू लागीं तांच्यांनी माचयेर येवचें. गजर कमी आयकूंक येता, जोरान जावनी आनी मोठ्यान जावनी. तशेंच श्री मिलिंद प्रभू हांच्या वांगडा अनेक फुडाऱ्यांचोय त्यांचो फाटबळ घेवन तेय काँग्रेसीन प्रवेश करता. हांव तांचें नांव घेता. मागता तांच्यांनी माचयेर येवचें. श्री उद्देश देसाय, मागता तुमी माचयेर येवन सगळे हांगा माचयेर उबे रावचे. श्री उद्देश देसाय, सतीश नाईक, मुरलीधर कुट्टीकर, प्रसाद गावडे, सुदीप कुट्टीकर, आत्मा नाईक, ज्ञानेश्वर नाईक, सोमनाथ गावडे, केशव इंगाळे, महेश लोहार, रवी तलवार, सिलेस्टर डिसूजा, उत्कर्ष कुट्टीकर, संजीव खत्री. हांव मागता तुमच्या सगळ्या लागीं तुमी माचयेर फुड्यार येवन हांगा उबे रावचे. मागता तुमच्या सगळ्या लागीं तुमी माचयेर वयर येवचे.
सगळ्या प्रवेशकर्त्यांक काँग्रेसीन येवकार ह्या फुडें आमच्या मदीं राज्य तथा राष्ट्रीय पातळी वयले काँग्रेसचे पूर्ण कुटुंब पाविल्लो आसा आनी त्यांचे विचार जाणून घेवप खूब गरजेचे त्या वेळार हांव मागतां श्री M.K. शेख हांच्या लागीं तांच्यांनी आमच्या उपस्थित आशिल्ल्या सगळ्या प्रेक्षकांक संबोधीत करचें. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गोंयचे आमचे प्रभारी श्रीमान माणिकराव ठाकरेजी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यो आमच्यो सहप्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकरजी, गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकर, आमचे वर्किंग प्रेसिडेंट आणि अल्डोनचे आमचे आमदार बाब कार्लोस पेरेरा, आमचे म्हादय ह्या डिस्ट्रिक्टाचे आमचे अध्यक्ष बाब मंगलदास नाईक, बाब नेने थंय खंय तरी बशिल्लो आसा लोकां मदीं, ताणें येवन माचयेर आपली बसका घेवची. बाब नेने कृष्णा नेने, येस येस आदले आमच्या ह्या ब्लॉकाचे अध्यक्ष बाब कृष्णा नेने हांगा पाविल्ले आसात आनी मातशें आपली बसका घेवची. माचयेर बशिल्ले आमचे यूथ काँग्रेसचे अध्यक्ष बाबा चित नायक, सेवा दलाचे आमचे चीफ ऑर्गनायझर बाब राजन घाटे, बाब काणेकर, बाब आमचो मानकर, आमचो कार्यकर्तो आनी एक खडेगांठ कार्यकर्तो बाब मानकर, आमचे फोंडेचे आमचे ब्लॉकाचे अध्यक्ष बाब विलियम आगियार, आमचे फोंडेचे वरिष्ठ फुडारी बाब जॉन पेरेरा, माचयेर बशिल्ले सगळे मानेस्त पत्रकार भाव भयणी आनीक मोगाळ भावनो आनी भयणीनो, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, रहमतुल्लाह बरकात. आयज वाळपय मतदारसंघात एक काँग्रेसच्या दृश्टीन आनी गोंयच्या दृश्टीन एक बरी गजाल घडून येता. तुमी पळयला आसतलें फाटले म्हयनोभर गोंयांत राजकीय वातावरण बदलपाक लागला. ह्या बदलत्या राजकीय वातावरणात काँग्रेस पक्षात शामील जावपाक अनेक फुडारी, सामाजीक कार्यकर्ते, एक्टिविस्ट आणि दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते काँग्रेस पक्षात शामील जावपाक उत्सुकताय दाखयतात. आमी सगळ्यांक उलो मारिल्लो की जे धर्मनिरपेक्षतेच्या ह्या तत्वाक मानतात, जांकां दिसता बीजेपी जे सरकार वचपाक जाय, तांणी सगळ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करचो. ह्या उल्याक साथ दिवन आज गोंयभर पेडणेच्यान काणकोण मेरेन तुमी पळयला हालींच्या दिसांनी काँग्रेस पक्षात अनेक प्रवेश जायत आसात. फुडल्या म्हयन्यांनी ह्या 2 म्हयन्यांनी अनेक राजकीय फुडारी आमच्या पक्षात शामील जावपाचे आसा. हाचें कारण कितें? हाचें कारण लोकांक आज हे बीजेपीचे सरकार नाका. जवळ जवळ 15 वर्सां तांणी राज्य केला, मेळिल्लो आसा. काँग्रेस पक्षाची पाडां आनीक ह्या वाठारांत घट्ट जातली आनी येता त्या काळात हांगा म्हाका दिसता काँग्रेस पक्षाचो पावतो लागतलो. हांव परतून एक फावट हांव बाब मिलिना येवकार दिता, तुमकां येवकार दिता. तुमी मोठ्या संख्येन हांगा हाजीर आसात. तुमकांय देव बरें करूं म्हणटा आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.
तसेच आमच्या मदीं महिला अध्यक्षा डॉक्टर प्रतीक्षा खलप पाविल्ली आसा. हांव मागता श्री मिलिंद प्रभू लागीं तांकां फुलांचो येवकार तुमी भेटोवचो. तसेच आमच्या मदीं उत्तर गोंयचे जिल्हा अध्यक्ष श्री शशांक नार्वेकर देखून पाविल्ले आसा. मागता तांकांय फुलांचो येवकार तुमी भेटोवचो. ह्या सुवातेर हांव मागता डॉक्टर प्रतीक्षा खलप हांच्या लागीं तांच्यांनी आमच्या सगळ्या प्रेक्षकांक संबोधीत करचें. हांव मागता श्री अर्चित नायक हांच्या लागीं तांच्यांनी आमच्या सगळ्या प्रेक्षकांक संबोधीत करचें. सगळ्यांक नमस्कार. माचेर आमचे हाजीर आशिल्ले श्री आमचे गोवा डेस्क इंचार्ज श्री माणिकराव ठाकरेजी, को इंचार्ज डॉक्टर अंजली निंबाळकर जी, सर गिरीश सोडणकर आमचे अध्यक्ष, बाकीचे सगळ्यांचे नांवां घेना खूब टायम लागतलो. सगळे हेर मानेस सगळे बजेट माचेर बशिल्ले सगळे मानेस, माचे वयले फुडले मानेस आनी मिडिया भावांनो आनी भयणींनो, आज हांव एक्चुली आज हांव तयार नाशिल्लो एक भाशण करपाक, पण आतां आदेश आयला म्हणून मातशें उलोवचें पडटलें. आज हांव खूब तेंपान वाळपय आयला आनी येताना वाटेर ज्या तरेन काँग्रेसचे फ्लॅग आनी बोर्ड्स पळयले, म्हाका तर 100% दिसता की ह्या वर्सा जेन्ना इलेक्शन जातले काँग्रेस 100% हांगा जिखतली की ना? बा मिलिंद, आमकां तुज्या कडल्यान खूब अपेक्षा आसा, एक सामाजीक कार्य म्हणून आनी एक युवकय म्हणून हांव तुका त्या नजरेन पळयता. वी हॅव अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन्स फ्रॉम यू. सगळ्यांक मागता की तुमी ह्या वाळपयच्या गांवां ह्या मतदारसंघात एक काँग्रेसचो सरकार, काँग्रेसचो उमेदवार निवडून हाडपाक ही जबाबदारी आता तुमची आसा. तुम्ही आता हांगा सध्या दहशतवादी चल्ला सर. ह्या गांवांत सगळ्या एका मनशाची कोण तरी एक बाबा म्हणटा तो आसा हांगा, कोण आता म्हाका खबर ना खंयचो बाबा तो, पण एक बाबा म्हणटा तो आसा आनी तेज्या बाबाच्या नांवान हांगा खूब लोक भिता. तुम्ही तुमच्याच शेजारी तुमचो मतदारसंघ सांखळी, थंय आनी एक बाबा आसा, तेज्या व्हडलो बाबा, तोच सगळ्यांक सांगता न्ही भिवपाची गरज ना. तुमकां सांगता काँग्रेस तुमच्या बरोबर सगळ्यां बरोबर रावतली आनी हो बाबा आनी कोण आनी सांखळीचो बाबा कोणाचीच भिवपाची गरज ना तुमकां. हे लक्षात दवरा. कोण कितलोय दबाव घालू, तुमचो हांव सगळ्या भावा भयणी युवकांक जे फाटल्यान आसा, थोड्यांक मेळ्ळा हांव येताना, सगळ्यांक मागता की तुमचो सगळ्यांचो आशिर्वाद बाब मिलिंदाचेर हो जो कोण काँग्रेसचो कॅन्डिडेट उमेदवार जातलो ताचेर आसूं. आनी येता ते निवडणुकेक 27 किंवा 26 जावपाक शकता. येता ते निवडणुकेक काँग्रेसचो झेंडो ह्या मतदारसंघात निवडून हाडा. देव बरें करूं म्हणटा. इतलेंच म्हणटा 2 उदक. देव बरें करूं. ह्या सुवातेर हांव मागता काँग्रेसची महिला अध्यक्षा डॉक्टर प्रतीक्षा खलप हांच्या लागीं तांच्यांनी 2 शब्दांनी सगळ्यांक संबोधीत करचें. नमस्कार. मंचाचेर उपस्थित आशिल्ले सगळे आमचे मान्यवर, आमचे AICCचे जनरल सेक्रेटरी आणि गोवाचे प्रभारी श्री माणिकराव ठाकरेजी, तसेच त्यांच्या बरोबर आमची AICCची गोयची को इंचार्ज मॅडम डॉक्टर अंजली निंबाळकरजी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष गिरीश सोडणकर सर, आल्दोनचे आमदार कार्लोस सर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंगलदास आणि शशांक, MK शेख सर आणि मिलिंद प्रभू, युथ काँग्रेस, सेवादल,
आणि हेर सगळे उपस्थित मानेस नमस्कार. खरेच युथ काँग्रेसाचे अध्यक्ष अर्चित नायकान सांगले तसे आज एक वेगळे वातावरण दिसून आयले. उसगांव भितर सरता तेन्ना प्रभू प्रभू अशे सगळीकडे बॅनर्स आणि काँग्रेसीचे पक्षाचे फ्लॅग खूब तेंपान अशे वाळपय वाठारांत उसगांव ह्या वाठारांत पळोवपाक दिसले. आणि खूब बरी गजाल आसा की मिलिंद प्रभू सारके यंग डायनॅमीक लीडर आमकां काँग्रेसीक ह्या वाठारांतसून लाभलेले आसा आयज. हांव मिलिंद आनी तेंची बेटर हाफ हांगा फुडें बसला प्रियंका, तुमकां खूब खूब अभिनंदन म्हणटा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आनी मिलिंदाक खूब पयलीं पासून वळखता. आमचे एक सोशल ऑर्गनायझेशनान आमी दोगांयनी एकठांय काम केल्लें आसा मिलिंदान आनी हांवें. आनी हांवें ताका त्या सालांसून पयलें आसा, म्हणजे जाले फाटलीं 3-4 वर्सां हांव तांकां वळखता. खूब बरे भशेन ते सोशल सर्वीस त्या ऑर्गनायझेशनान अध्यक्ष म्हणून आसलेले तेन्ना काम करताले. आनी तेन्ना हांवें खुबशे अवॉर्ड्स तांकां लाभलेले आसा त्या टायमार. सो सोशल सर्वीस ही तेज्या रक्तांत पयलीं पासून आसा. आनी हे जे आतां करंटली हांगचो जो मंत्री आसा, TCP मंत्री, ह्या वाठाराचो जो आमदार आसा, तेणी जी दहशत हांगा स्प्रेड केल्ली आसा आख्खी वाळपय मतदारसंघात, ती सगळ्यांक खबर आसा. तुमी हांगा समोर बसलेले लोक तुमकां तेजो अनुभव तुमी केला आसतलो स्वताच. तर अशें आसतना सुद्दां, इतली दहशत आसतना तुमी सगळीं हांगा आयली म्हणून तुमकां खरेंच अभिनंदन. आनी हितून एक बदल घडटलो हें कळटा. आतां जे चलयलां पळय सरकारान बसलेले ह्या TCP मंत्री, आख्खें गोंय विकून काडपाक फुडें सरला. आमी पळयलां तेंचे सरवण कारापूरचे जे अभिनंदन लोधाचो जो प्रोजेक्ट आसा तेज्या विरुद्ध फाटली 100 दिसां वयर जाले आंदोलनां चालू आसा. आनी आख्खे गोंयचे घट्टल करपाक मूळ जर कोण व्यक्ती आसा, जबाबदार आसा, जाल्यार ते हांगचे आमदार. आनी एक श्लोक म्हाका सांगचो कसो दिसता भगवत गीतांतलो, अध्याय 4 तितून म्हटलेलें आसा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. म्हणजे कृष्ण सांगता, हे अर्जुना, जेन्ना जेन्ना अधर्म घडटलो आनी जेन्ना जेन्ना अन्याय जातलो, आपूण स्वता श्री कृष्ण प्रभू परत परत अवतरतलो की सगळे अधर्म आनी लोकांचेर जे अन्याय आसा ते मिटोवपाक. तर तुमी सगळ्यांनी आतां हांगा उपस्थित आसलेले कृष्ण हे जावचेच पडटले. प्रभू तर हांगा आमकां ऑलरेडी लाभलेलेच आसा. आनी तशेंच म्हाका दिसता एक बरी बिगिनींग म्हणटा तशी सुरवात ही जाल्लेली आसा. आनी म्हाका खात्री आसा आयचो हो जो मेळावो पळोवन की बदल ह्यो हांगा घडटलो आनी काँग्रेसीचो सरकार हांगा आनी आमदार हांगसून वाळपय मतदारसंघासून शुअर घडटलो. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन मिलिंद, अँड थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. थँक्यू. देव बरें करूं. ह्या सुवातेर हांव मागता वर्किंग प्रेसिडेंट ॲडव्होकेट कार्लोस पेरेरा हांच्या लागीं तांच्यांनी तांच्या शब्दांनी संबोधीत करचें. माणिकराव ठाकरे, आमचो गोवा इंचार्ज, को इंचार्ज डॉक्टर अंजली निंबाळकर, आमचो गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष गिरीश चोडणकर, वर्किंग प्रेसिडेंट MK शेख, मादे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंगलदास नाईक, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट एडवोकेट शशांक नार्वेकर, महिला काँग्रेस प्रेसिडेंट प्रतीक्षा खलप,
यूथ काँग्रेस प्रेसिडेंट ॲडव्होकेट अर्चित शांताराम नाईक, सेवादळ लीडर राजन घाटे, नंदा उपाध्यायकर, आशिष काणेकर, हरीश चंद्रमानकर, जॉन पेरेरा, कृष्णा नेने, विलियम मागियार आणि आमचो मिलिंद प्रभू आज प्रवेश केला आमच्या पक्षात. इलेक्शन येवपा आसात तुमी जाणात आनी इलेक्शन टायमार सगळे प्रॉमिस करतात. एक प्रॉमिस केल्ले पयले 2 इलेक्शन पयले तुमी आयकले की 15 लाख दितले म्हणून. तुमकां कोणा 15 लाख आयल्या अकाउंटान येयला? लास्ट इलेक्शना प्रॉमिस केल्ले, हांव इलेक्शना बसले तेन्ना 2022 सांगलेले की 3 गॅस सिलिंडर दितले म्हण. तुमकां 3 येयले? आज लोकांक सिलिंडराचे प्रॉब्लेम जाता. हांव आयकता आनी म्हगे घरा पासून बुकींग केल्यार कॅन्सल जाता बुकींग. सिलिंडर येयना, सिलिंडर म्हारग जाले. आनी तुमी आयकले ते एक पाटी आमी 50 रुपयांनी वाडयलो तेन्ना काँग्रेस पक्षांनी 50 रुपयांनी हे सिलिंडर घेवन नासताले रस्त्यार. आज ते बायले खूंय आसात, आज ते मंत्री खूंय आसात. बीजेपी पक्षाचे लिडर रस्त्यार वयताले आनी काँग्रेसाचे शरम जाताले. आजूय गेले ते बीजेपीचे महिला खूंय आसात, सामके ओके आसात. सिलिंडर 1000 पावला, 1000 क्रॉस जाला. डिझल आमचे, पेट्रोल आमचे वाडला. इराणाक ब्लेम करताले पण इराण US वॉर आशिल्ले तेन्ना आनी वाडवयले. पयले वाडवयले, बॅरलाचे प्रायस देंवयल्लो पूण हे सायडीन आमगे प्रायस वाडवयल्लो. आनी झगडी जाली तेन्ना, वॉर जाली तेन्ना आनी वाडवयलो. आतां प्रायस देंवलो पण तुका म्हाका प्रायस कांय देंवयलो ना. पेट्रोलाचे डिझलाचे उणी केले ना. आनी गॅस सिलिंडर पळयले तुमी कितें केला? कमर्शियल गॅस सिलिंडर देंवयला. तुजे आनी म्हजे बारीक मनशाचे केलें ना. कित्याक सरकार तुजे आनी म्हजे कुस्तार आमकां काबार करूंक सोदता. हे लोक आतां तुमी जाणात की रस्ते बरे नात म्हण, रस्ते पिडे जातात. तुमी पळयला ब्रिजीस, रस्ते काबार जाले, ते कोटींनी बांदले, ते व्हांवन वयतात. आनी आतां गडकरी म्हणटा कितें फ्लायींग बास्केट दितलो म्हण आमकां. तूं चिंत आमची परिस्थिती कितें जाला. काँग्रेस पक्ष आशिल्ले तेन्ना सगळे लोकांक, सगळे गरीब लोकांक पावताले. आनी फकत गरीब लोकांक न्ही, केन्ना डिफरन्स करनासले. आयज तूं पळय बीजेपी येयले ते लोकां मदें फूट घालतात. आमचे गोंय काबार करतात. आमचे गोंय आमगे आदी पासून ना आनी बायले लोक येतात आनी आमचे गोंय काबार करतात. कित्याक जाता? कित्याक सरकार फकत पयशा फाटल्यान धांवतात. हे लोक तुका आनी म्हाका केअर करनात. कोण पयशे दिता तेज फाटल्यान ते धांवतात. देखून तुमकां मागता, आयज मिलिंद बाब आयला आनी हांव ताका वेलकम करता. कित्याक तेज फाटल्यान तुमी रावपाचें, आमी लीड घेवपाचें. बरें सरकार जाय जाल्यार, बरो पक्ष जाय जाल्यार तुमचे फुडारी फकत काँग्रेस पक्षाक तूं फाटल्यान रावन काँग्रेस पक्षाक हाडपाचें. देव बरें करूं. देव बरें करूं. ह्या सुवातेर हांव मागतां राजेंद्र घाटे हांच्या लागीं तांच्यांनी उलोवप करचें. माचयेर बसलेले आमचे माणिकराव ठाकरेजी, अंजली ताईजी, गिरीशजी, कालूस सरजी, मेमकी सरजी आणि बाकीचे हेड मानेस्त. मिलिंद प्रभू, तुमकां एक विचारता, मदाच्या पोळ्यार जर फातर मारलो जाल्यार कितें जातलें? कितें जातलें? मदाच्या पोळ्यार फातर मारलो की कितें जातलें खबर आहा? मधुमक्खी भायर येवन चाव घेतली आणि ती लढटली, कारण तिका फातर मारलेलो आसा. आयज टीसीपीनसून एक फातर मारीत आहा. आमचे मदाचे पोळे फोडपाक पळयता, एक मधुमक्खी भायर येता. 70 एक आमकां मधुमक्खी जाय आसली, ती मिलिंद नांवाच्या नांवान मधुमक्खी जाल्ली आसा. आणि ही मधुमक्खी म्हाका दिसता 70चा इतिहास
आणि तितून प्रभू म्हणून नाव आसा. मिलिंद हे दुसरे नाव जावन आसा श्रीकृष्णाचे. म्हणजे श्रीकृष्ण प्रभू या नावान बसलेला आसा आणि सत्तरी हेंका भिवपाची गरज ना. आता भिवपाची गरज आसा तेंका जे फादर मारतात तेंका, कारण तेंका दाखोवन दितले सत्तरीचो इतिहास हो बदलपाचो आसा आणि सत्तरीचो इतिहास बदला म्हणजे गोंयचो इतिहास बदला. आज तुमचे आशीर्वाद न्ही, तुमच्याकडे सगळो सपोर्ट मागता. गोंय काबार करून उडोवपाचें काम टीसीबी मंत्रालय करता आणि थंय एक बाबा म्हणून जाल्लो आसा. आम्ही सगळे थरकाप करता, पण एक सांगता, मधान झालेल्या मनशांक परत परत एकदा तरी खंय तरी 100 अपराध भरलेची तांकां शासन हे जातात. त्या कारण हे शासन जावंक जाय आणि आम्ही सगळ्यांकडे एकूच शासन आसा ते 2027 लक्ष. हांव सगळ्यांकडे तुमकां मागता, सत्तरी फक्त बदलपाची ना, आम्ही आमचे गोंय सांबाळपाचें आसा, गोंयकारपण सांबाळपाचें आसा, गोंयची मातृभूमी दवरपाची आसा. जाल्यार सगळ्यांनी उठा उठा आणि एक मधुमक्खी जावन आम्ही सगळ्यांचे चावो घेवया आणि हो गोंय म्हणटा ते आमकां म्हणटा ते स्वतंत्र अशें करूंक जाय. कारण आमचे काँग्रेस जी आसा, काँग्रेस पार्टी ही चळवळी वळवळ्यांची पार्टी जावन आसा. त्या खातीर मागता जाता तितले बेगिना तुमी तुमचो निर्णय बदलात आणि प्रत्येकाच्या घराघरांनी वचून आमकां आमचे कार्य करात आणि आमकां परत एकदा मिलिंदा सारको असो एक उमेदवार आमकां बरोसो मेळोनी. कारण हांव म्हणिना आनी खूब जाण आसतले, पण त्या सगळ्या हितून एक असो एक तयार करात आणि तितून आमी दाखोवन दिल्यार गोंय हे आमचें जावन आसा, गोंय आमचे गोंयकारापणाचें जावन आसा, गोंय हे बहुजनाचें जावन आसा, गोंय हे बारीक लोकांचें जावन आसा. कारण आमकां वता थेटर आमकां आमचेर फातर मारीत आसा. आजूच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आमच्या गिरीश बाबान. आम्ही म्हणटाले लीक जाले पेपर, लीक जाले, 1 जालो, 2 जाले, 3 जाले. अरे 150 पेपर लीक जाता, 150 पेपर लीक जाता. ही खरोखरच ही शोकांतिका जावन आसा. हो सरकार हो चौकीदार निर्धा दिसता. या चौकीदाराक बदलपाची गरज जावन आसा. त्या खातीर तुमचे मत म्हणटा ते 70 तालुक्याचे मत म्हणजे फक्त गोंयच्या खातीर न्ही, 70 खातीर न्ही, तर देशा खातीर जावन आसा. आणि त्या खातीर उठा म्हाज्या मोगाळ भावान आनी भयणीनो. एकूच सांगता तुमकां, एकूच काम करात. तुमकां तुमची गोंय दवरूंक जाय, तुमचो भारत देश दवरूंक जाय, तुमची माती दवरूंक जाय. जाल्यार काँग्रेसीचो हात तुमकां फुडें करता, तुमी तुमचो हात दिया. आमी विकासाची पूर्णपणे आश्वासन दिता आणि आमी इतलेंच सांगता, गोंय हे जावन आसा फुडलें सरकार, काँग्रेस सरकार. जय हिंद, जय गोवा. देव बरें करूं. हे आशिल्ले सेवा मंडळचे अध्यक्ष. आनी फुडें हांव मागता गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री गिरीश चोडणकर हांच्या लागीं तांच्यांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक संबोधीत करचें. वाळपय ब्लॉक काँग्रेस कमिटी आयोजित ही आयची बसका आणि त्या बसकेक हजर आशिल्ले महाराष्ट्र राज्याचे आदले होम मिनिस्टर, महाराष्ट्राचे आदले प्रदेशाध्यक्ष आणि गोंय राज्याचे आता प्रभारी CWC मेंबर माणिकराव ठाकरेजी, आमच्या शेजाऱ्याच वाठारांतली खानापूरचे आदली आमदार आणि सहप्रभारी डॉक्टर अंजली निंबाळकर, हांगा मातशे हजर आशिल्ले आमचे ॲडव्होकेट कार्लोस बाब, आमचे आमदार आणि वर्किंग प्रेसिडेंट, आमचे सिनियर काँग्रेसचे वर्किंग प्रेसिडेंट प्रोफेसर MK शेख, आमच्या डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष बाब मंगलदास, सायडीचे डिस्ट्रिक्टाचे अध्यक्ष बाब शशांक, आमचे युथाचे अध्यक्ष बाब अर्चित, महिलाच्यो अध्यक्षा बाय प्रतीक्षा, सेवा दलाचे अध्यक्ष बाब राजन घाटी, आमचे वाळपयचे खूब सिनियर लिडर्स आसात आमचे भितर, बाब कृष्णा नेने, बाब हरिचंद्र मानकर, बाब आशीष काणेकर, बाब नंदा कोपार्डेकर, आमचे फोंडेंचे बाब जॉन, बाब विलियम,
माचेर आशिल्ले आमचे हेर मानेस, हांगा हजर आशिल्ले आमचे पत्रकार मित्र, आनीक ज्या एक लिडरा खातीर आयज ही बसका हांगा घडोवन हाडल्या, ते आयचे दिसाचे आमचे हिरो बाब मिलिंद प्रभू, जाचो आज रितसर प्रवेश गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीन, जेका आमी इंडियन नॅशनल काँग्रेसूय म्हणटा, ह्या सगळ्यात पोरण्या ओल्डस्ट पॉलिटिकल पार्टी, ज्या पार्टीन ह्या देशाक स्वातंत्र्य दिलें, गोंय राज्याक स्टेटहूड दिलें, गोंयाक आमची राज्यभास दिली आनी गोंयांक वेगळें अस्तित्व दवरपाचें आमकां ओपिनियन पोल दिवन महाराष्ट्रांत मर्ज करपाचें टाळून गोंय हें राज्य उरलें, ती गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीन आयज तुमकां आमी स्वागत करतात. आनी स्वागत करता आसतना तुमकां आमी एक बरें पॉलिटिकल आयुश्य देवा कडेन मागता. आमकां खबर आसा बाब मिलिंद हो तसो पॉलिटिकली इनवॉल्व नाशिल्लो. फालच्यान कॉमेंट्स जातलें, बीजेपीची सोशल मिडिया म्हणटली की हो बीजेपी आशिल्लो, हो बीजेपीचो, ते आतां तेणी खूब मोठ्यान काम सोशल मिडियाचेर सुरू केलां काँग्रेस पार्टीक टार्गेट करपाक. बाब मिलिंद हो भारतीय जनता पक्षान म्हाका दिसता एक सादो मेंबर सुद्दां केन्ना जालो ना. मिलिंद बाब केन्ना आशिल्लो तूं? ओके. सो तसो तो पॉलिटिकल मुवमेंटान आशिल्लो, पूण एक मुवमेंटा पॉलिटिकली आशिल्लो. ताचे नंतर तो आपूण एक एक्टिविस्ट आनी आपल्या बिझनसा भितर व्यस्त आशिल्लो. आनी आयज वाळपय काँग्रेस कमिटी मजबूत करपाक तो खूब वावरता. गेले वर्स 1.5 वर्स तो वाळपय मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यान भोंवता आनी पयलीं एक बरें काम केलां मिलिंद बाबान. तें वाळपय एक दहशत आशिल्लो विश्वजीत राणेचो. थंय अशें म्हणटाले की तेज्या अगेन्स्ट कोण वयता तेका तो काबार करता, तो आपल्या ओपोनंटाक दवरना. एक दादागिरीचो भंय जो निर्माण जाल्लो आशिल्लो, तो भंय तो काडपाचें काम, जशें राहुल गांधीन एक स्लोगन दिल्लें धरो मत, सो तो स्लोगन बाब मिलिंद बाबान वाळपयच्या मतदारसंघात रुजलो, वाळपयच्या मतदारसंघात भोंवलो, आमच्या कार्यकर्त्यांची गाठभेट घेतली आनी तांकां प्रोत्साहन दिलें. धरो मत, तुम्ही विश्वजीत राणेक भिवपाची गरज ना, कारण ही लोकशाही आसा आनी लोकशाहीन लोकांक जाय तेंच जाता, त्या खातीर ती लोकशाही आसा. आनी म्हाका खात्री आसा मिलिंद आनी आमचे सगळे साबार काँग्रेसचे लिडर्स वाळपयचे सगळे एक जावन वाळपय मतदारसंघान म्हणजेच 70 एक जी घराणेशाही जी चालू आसा, सगळ्यांक दिसता की घराणेशाही म्हणटकच थंय वचून सामकें तांकां बावोवन तेजे मुखार कदेलाचेर बी बसप ना, जमनीर बसप, अशे तरेचे एक वेगळें वातावरण जे निर्माण केलां. आनी लोकशाहीची जी घराणेशाहीची जी दादागिरी 70 तालुक्यांत चालू आसा, ती घराणेशाही काबार करून हांगा 70 मतदारसंघात लोकशाही येवन दोनूय मतदारसंघाचे जे आमदार आसात ते येता त्या विधानसभेत हे लोकशाहीन निवडून येयल्ले, लोकांक जाय आशिल्ले, लोकांच्या मनाक जाय आशिल्ले अशे 2 आमदार गोंयच्या विधानसभेक बसतले. हें काम आयज सगळ्यांनी आमी एकजुटान करचें पडटलें आनी तेजो फुडार बाब मिलिंदाक घेवचें पडटलें अशें आयज हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागणी करता आनी बाब मिलिंदा कडेन मागणी करता. आयज देशाक आमी पळयतात नरेंद्र मोदी 2014 एक स्लोगन घेवन येयलो, अच्छे दिन, म्हणजे ताका सांगपाक आशिल्लें की ते बुरे दिन आशिल्ले आनी आपूण आतां अच्छे दिन तुमकां दितलो. आतां बुरे दिन म्हणल्यार कितें, जंय दोतोर आमचे कालुसान उलयले तशें थंय बुरे दिना भितर गॅस सिलिंडर कितल्या मेळटालो. गॅस सिलिंडर 2014चे पयलीं जर पळयलो
जाल्यार गॅस सिलिंडराची प्रायस आशिल्ली 350 रुपया. आयज कितली आसा? आयज 1000 वयर पावल्या. करेक्ट? बायलां सांगा खुबशी. सो तेन्ना 350 रुपया आनी तो अच्छे दिन म्हणटा ते अच्छे दिनाक कितले? 1000 रुपया सिलिंडर. तोय बी आयज तुमकां मेळना. तो आयज म्हणटा तो 35 दीस जावपाक जाय, 40 दीस रावपाक जाय. आयज म्हाका सुद्दां आयज सकाळी आमचे गॅस काबार जालो जाल्यार सिलिंडर परत आमकां मेळना. अशी परिस्थिती आयज केल्या. पेट्रोलाचो प्रायस आमचो सरकार आशिल्लो तेन्ना 60-65 रुपया पेट्रोल मेळटालें. तेंच पेट्रोल आयज 100 वयर जालां. आयज बाजारांत म्हारगाय कितली जाल्या ती पळया. लोकांले धंदे जे ल्हान आशिल्ले ते काबार करून उडयल्यात. GST हाडली, मागीर ते डिमॉनिटायझेशन हाडलें. अशें करून आमचो देश आयज नरेंद्र मोदीन काबार केला. कारण ताका एका बिझनस अडानी आनी अंबानी हांकां श्रीमंत करपा खातीर बाकीच्या सगळ्या बिझनसमॅनांक ताणें देशभरांत काबार केल्लें आसा. सो अच्छे दीन हाडपाक शकलो ना. आनी आमकां लोक म्हणटा आमचे पयलींचे दीस आशिल्ले तेच परत दियात, तेच बरें आशिल्ले. दुसरें ताणें सांगलें ना खाऊंगा ना खाने दूंगा. आयज राहुल गांधी देशभर भोंवता. जे आमचे तरणाटे भुरगे, तुमचे सगळे हांगा पेरेंट्स दिसतात, तुमचे आयज कितलेशे ल्हान भुरगे स्टडी करता, अभ्यास करतात. आनी त्यांचो एक विश्वास आसता की ह्यो एग्जामी जो केंद्र सरकार करता त्यो निटाच्यो त्यो सेंट्रल गव्हर्मेंटाच्यो जॉबा खातीर त्यो एग्जामी खातीर जवळ जवळ दिसाक 10 वरां ते काम करतात आनी 5 वर्सां काम करतात. आनी बीजेपीन एक नवी एजन्सी स्टार्ट केल्या, नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणून. ताणी एग्जाम कंडक्ट करप. आनी ही एग्जाम करता आसतना गेले 10 वर्सां जेन्ना साकून मोदी सरकार येयला, तुमची भुरगीं जी 10 वरां अभ्यास करतात त्यांची मेहनत तेजेर कांयच मेळना. कारण नरेंद्र मोदीच्या सरकारान तुमकां पेपर जे आन्सर करपा आसतले ते पेपर 30 लाख 40 लाख रुपयांनी मेळटात. आनी श्रीमंताचे भुरगेच फक्त हे पेपर घेवन ते एग्जामी पास करतात. आनी गरिबांचे भुरगे, मिडल क्लासाचे भुरगे हे फक्त अभ्यास करून त्या एग्जामी पावतकर तांकां जॉब मेळना. अशी परिस्थिती आयज नरेंद्र मोदीन केल्या. गेल्या 10 वर्सांक राहुल गांधी आयज देशभर भोंवता, भुरग्यां कडेन उलयता. गेल्या 10 वर्सांक जवळ जवळ 152 फावटी पेपर लीक केल्ले आसात पयशे घेवन. आनी 10 वर्सांक एक मनशाक सुद्दां ख्यास्त जायना. म्हणजे जेलीक आयज कोण गेलो ना ह्या 152 पेपर लिकाक. पूण ताचो परिणाम कितें जालो? हजारांनी करोड भुरग्यांचे 7.5 करोड भुरगे ज्यांनी 10 वर्सांक आन्सर केल्ले त्यांचे फ्युचर हेणे काबार केल्ले आसा. आनी कितें मेळ्ळें देशाक? देशाक मेळ्ळें 25 तरणाट्या भुरग्यांनी जेणी ह्यो एग्जामी आन्सर केल्ल्यो तेणी अपयश येयलें म्हणून आत्महत्या केल्या. म्हणजे 25 भुरगे जेन्ना आत्महत्या करतात तेन्ना तुमी विचार करात त्यांच्या आवय बापाचेर कितें येतलें, त्यांचो गुन्यांव कितें. नरेंद्र मोदीच्या सरकारा भितर पेपर लीक जातात, होच एक मोठो गुन्हो करून ते स्वताक तेणी आपलं आयुश्य सोंपयल्लें आसा. असो हो नरेंद्र मोदीचो सरकार, ताका आयज राहुल गांधी देशभर आमचो भोंवत आसा. देशांत हिंदुत्वाच्या हाचेर हांणी आपली पोळी भाजली, राजकीय पोळी भाजली. पूण प्रामुख्यान भारतीय जनता पक्ष हो बहुजनाच्या विरोधी आनी हिंदू धर्माच्या विरोधी आनी हिंदू देवाक हे माननात. सो हिंदू देवाच्या विरोधी. जर हे हिंदू धर्म आनी हिंदू देवाक जर मानताले जाल्यार काँग्रेसचे 8 आमदार जेणी देवी महालक्ष्मीच्या देवळांत पणजे वचोन तिचे मुखार सोपूत घेतलेलो तो दिगंबर कामत धरून त्या 8 आमदारांक भारतीय जनता पक्षात प्रवेश दिवपा नाशिल्ले. कारण ते हिंदू देवाक फटयल्ले आसात. बाकीचे ते दर्गांत गेल्ले वा बळी पुरुषां कडेन गेल्ले ते सोडून दियात. भारतीय जनता म्हणटा न्ही आमी हिंदूचे सगळे हे म्हणून पुरस्कृते हिंदू खत्रे में है हे सगळे मुखार हाडून हिंदू धर्माची मतं घेवपाचे प्रयत्न करतात. पूण प्रामुख्यान आनी खरेपणान हिंदू धर्माचे हाका कांयच देणे घेणे ना, हिंदू देवाचे हाका कांयच देणे घेणे ना. आनी ते जर आशिल्ले जाल्यार ह्या 8 आमदारांक
ते भायर दवरता आशिल्ले त्या आमदारांक तेणी रितसर घेतलो, त्यांचे स्वागत केलें, तांकां वयल्यान मंत्रीपदां दिल्यां, तांकां वयल्यान कॉर्पोरेशन दिल्यां, आयज गोंय लुटपाक. म्हणजेच तुमी बहुजन समाजाच्या लोकांक हांव मागतात, खास करून आमचे हिंदू भाव थोडे म्हणटात की बीजेपी हे हिंदू खातीर हें करता म्हणून. हांकां हिंदूचें कांयच पडलेलें ना. आनी हांकां जर हिंदूचें पडलेलें आशिल्लें जाल्यार राम मंदिर, ज्या राम मंदिरान देशांतले हजारो भक्त, राम भक्त आपल्या भावनेन ते राम मंदिराक वयतात. कोण ते भांगर दान करतात, कोण ते चांदी दान करतात, कोण वेगवेगळ्यो वस्तू दान करतात, कोण पयशे दान करतात. थंय हजारो कोटी रुपयांची चोरी ह्या बीजेपीच्या लोकांनी राम मंदिरांत देवळांत चोरी करून आयज कितलेशेच जाण अरेस्ट जाल्ले आसात. पूण आयज बीजेपीचो नरेंद्र मोदी आनी अमित शाह तेजेर एक शब्द काडना. म्हणजे बीजेपी जे हिंदू हिंदू करता, हिंदू देवा खातीर देशांत 2 कुडके करपाक सोदतात धर्मा भितर, ते स्वताक आयज राम मंदिरांत चोरी करतात. आनी तितून भितर ह्या भाजपाच्या सगळ्या लोकांचो प्रामुख्यान हात आसा. आनी हें हांव बी सांगना, आयज ह्यो सगळ्यो इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सांगतात. तांकां आयज अरेस्ट जाल्ले आसा. हजारीन कोटीचे भांगर हेणी चोरलेले आसा त्या देवळा राम मंदिरांतले. हजारीन कोटीचे चांदी हेणी चोरलेले आसा जे लोकांनी भावनेन देवाक दान केल्ले आशिल्ले. नाजाल्यार तुमी आयज खंयच्याय पेपराचेर पळयात, आयज तुमी खंय टीव्हीचेर लायत जाल्यार टीव्हीचेर पळयात, पूण आयज तेणी मिडियाक सुद्दां कंट्रोल करपाचे ते प्रयत्न करतात. आनी आयज गोंयांत कितें परिस्थिती आसा? आयज गोंयांत जोडी नंबर 1 एक एक्टीव जाल्ली आसा. आनी जोडी नंबर 1 कोण? मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी तुमी इलेक्ट केल्लो आमदार विश्वजीत राणे. हेणी आयज गोंय विकपाक काडलेलें आसा. गोवा फॉर सेल. दिल्ली वचून एक्झिबिशन करतात गोंय कशें विकपाचें तें. लोधा सारक्या व्हडल्या व्हडल्या इंडस्ट्रियलिस्टाक हाडटात आनी गोंयची जमीन दितात. तुमी पळयलें आसतलें आयज मया मतदारसंघात सारवना बहुजन समाजाचे, प्युअर बहुजन समाजाचे लोक आयज 100 दीस ते थंय आंदोलन करतात. सरकार भैरो जाल्लो आसा, सरकार कुड्ड जाल्लो आसा. आमचे जे भाव भयणी ते 100 दिसांहून चड सरकारा कडेन न्याय मागतात आपली जमीन राखपाक. तेंचे कडेन दुर्लक्ष केले वयता. आनी वयल्यान त्यांचो बीजेपीचो अध्यक्ष दामू कितें म्हणटा? दामू सांगता हे दिल्ली वचोन हेणी गोंयचें नांव पेड्ड्यार केलें. दामू नायकाक सांगपाक सोदता, गोंय म्हणल्यार बीजेपी न्ही आनी बीजेपी म्हणल्यार गोंय न्ही. हे जे दिल्ली गेल्ले ते बीजेपी आनी बीजेपी सरकाराचें नांव पेड्ड्यार करपाक गेल्ले आनी गोंय सांबाळपाक गेल्ले, गोंयचें नांव पेड्ड्यार करपाक गेले ना. हें आयज तुमकां समजपाक जाय. तुमी तितले आयज सजपनात. आयज मागणी करीत आसा तो प्रोजेक्ट कॅन्सल करपाक. आयज 70चो तुमचो विश्वजीत राणे हो गोंयचो दुस्मान जाल्लो आसा. आनी त्या खातीर वाळपयच्या मतदारसंघाची जबाबदारी आयज खूब वाडलेली आसा. आख्ख्या गोंयच्या जनतेचें लक्ष वाळपय मतदारसंघाचेर आसा की गोंय हें जर सांबाळून उरतलें जाल्यार विश्वजीत राणे हो राजकारणांतल्यान पयस वचपाक जाय. डॉक्टर प्रमोद सावंत जो मुख्यमंत्री आसा तो राजकारणांतल्यान पयस वचपाक जाय. जाल्यारूच हें गोंय सांबाळटलें. नाजाल्यार आयज तो आख्खें गोंय विकपाक काडला. सद्याक ताणें 70क हात घालूंक नासतलो. हेजे मुखार तो 70ची जमनी, तुमच्योय जमनी तो हडप करतलो. हेजे पयलीं ताणें IIT आनी हे प्रोजेक्ट हाडून हांगा प्रयत्न केले जे तुमी हाडून पडलेले आसा. सो आयज तुमचे कडेन सगळ्या कडेन मागता की 70 तालुक्याचेर एक व्हडली जबाबदारी गोंयची आसा. गोंय जर सांबाळून उरपाक जाय जाल्यार हे दोगूय जोडी नंबर 1 गोंयच्या राजकारणांतल्यान हद्दपार जावपाक जाय. आनी तो वोटाचो अधिकार तुमच्या हातीन आसा. तुमी जर गोंयचेर एक फावोर करात, तुमचें गोंय आयज तुमचे कडेन पांय पडटा. गोंय तुमचे कडेन आख्खें नम्रतायेन मागतात की असले ह्या राजकारणाक जो विश्वजीत राणे होलसेल करप्शन तेगे चालू आसा. गोवा मेडिकल कॉलेजीन कशी वखदांचेर करप्शन केल्लें आसा तें ऑलरेडी तुमकां हेजे पयलीं एक्सपोज केल्लें आसा. पूण आयज जेन्ना आमची जमीन व्हरता, जितून आमी पोट भरतात, कोण शेत रोयतात, कोण आपले फॅमिली पोसता, असले जमनी काडून आयज ते गोंयच्या भायल्या लोकांक विकतात. आनी त्या खातीर आख्ख्या गोंयची जनता तुमचे कडेन नम्रतायेन मागता. तो जो प्रॉमिस करता
तो तुमकां पयशे हाडून दितलो, कितें दिता तें घेयात, पूण गोंय राखतले आनी गोंय जर हें गोंय उरतलें जाल्यार जबाबदारी ही तुमचे कडेन आसा. तेणें 39A एक सेक्शन हाडलेलें आसा, त्या सेक्शनाचेर तो सुटकेस टू सुटकेस करून आपल्यो जमनी कन्वर्ट करता, गोंयच्यो जमनी कन्वर्ट करता. हेचे पयलीं आमी रिजनल प्लॅन करताले 10 वर्सां खातीर. सो आयज हे 39A सेक्शन जे आसा ते गोंयच्या अगेन्स्ट आसा आनी ते काडून उडोवपाची मागणी गोंयचो लोक परत परत ह्या सरकारा कडेन करत आसा. परत हो सरकार गुंगो जाल्लो आसा, हो सरकार फेरो जाल्लो आसा. ह्या सरकाराची एक्सपायरी पिरियड काबार जाल्ली आसा. ह्या सरकाराचे आनी जेम तेम 5 ते 6 म्हयने उरलेले आसात. आमी सरकारा कडेन एक निमाणी मागणी करतात, तुमकां जर गोंयचे जनतेचे आवाज आयको येता जाल्यार येता ते काही दिसां भितर हे सेक्शन 39A स्क्रॅप करात. ही गोंयचे जनतेची मागणी आमी परत आयज हांगा तेचो उल्लेख करतात. जर तुमी ते करना, एक संदी तुमकां आसा निमाणी, जाल्यार येता त्या इलेक्शनाचे नंतर गोंयांत गोंयचो लोक गोंयकारांक जाय तसलो सरकार हाडटले आनी त्या सरकाराची लीड काँग्रेस पक्ष करतलो. आनी ह्या सरकारान येयले त्या बरोबर पयले आमच्या कॅबिनेट मिटिंगेक आमी हे सेक्शन जे 39A आसा ते स्क्रॅप करपाचें आश्वासन आज आमी तुमकां दिता ह्या माचयेर. आनी ते सेक्शन जातलेच. तुम्ही सेक्शन हे कॅन्सल केले ना, कॅन्सल केले ना, कांयच फरक पडपाना. आनी जे जे कोण इन्व्हेस्टर आसात हे जमनी कन्वर्ट करता ह्या सेक्शनाचेर, तांकां एक शिटकावणी दिवपाक सोदता. तुम्ही ह्या फुटिंगाक पयशे दिवन ह्या 39A कन्वर्ट करपाची जमीन बंद करा. तुमचे पयशे वयतले, कारण हे सगळे सेक्शन चेंज करून ज्यो ज्यो जमनी कन्वर्ट जाल्ले आसात त्यो आमी परत एकदा आशिल्ले तशे गोंयकारांक दितले. हांव परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. आनीक आमचे आयज हांगा काँग्रेस पक्षान प्रवेश केले बाब मिलिंद प्रभू आनी आमचे सगळे काँग्रेसचे सगळे लिडर एक जातले आनी एक जावन आख्ख्या वाळपय मतदारसंघात मुखाल्या 10-15 दिसां भितर एक बऱ्यो बूथ कमिटी स्थापना करून आमी सगळे लिडर येवन आमी प्रत्येक बुथांचेर घरांनी भोंवपाक बी सुरू करतले. ज्या कारणान 70चे लोक हो ताट बांदून जगपाक सोदता, पूण खंय तरी हे राणे फॅमिली तांकां लाचार करपाचे प्रयत्न करतात. त्या खातीर मागता आमी सगळे एकजुटीन गोंय राखपा खातीर 70च्यान ही घराणेशाही काबार करून 70 जे लोकांक जाय तसले उमेदवार आमी निवडून हाडया आनीक बरो सरकार आमी ह्या इलेक्शना नंतर गोंयकारांक दिवया. चडांत चड देव बरें करूं. देव बरें करूं. ह्या सुवातेर हांव मागतां अखिल गोंय काँग्रेस कमिटीची सहप्रभारी डॉक्टर निंबाळकर हांच्या लागीं तांच्यांनी येवन सगळ्यांक संबोधीत करचें. सर्वांना नमस्कार. आज उसगावमध्ये मिलिंद प्रभू एक युवा नेतृत्व याचा काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना इथे उपस्थित या कार्यक्रमाला आपले अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा डेस्कचे इंचार्ज श्री माणिकराव ठाकरेजी, गोवा प्रदेशचे अध्यक्ष श्री गिरीश चोडणकरजी, यूथ काँग्रेस अध्यक्ष श्री अर्चित नायकजी, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षाजी, या ब्लॉकचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंगलदासजी, नॉर्थचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शशांकजी, सर्वात महत्त्वाचे आम्हाला सर्वांना गोव्यात मार्गदर्शन करणारे आणि सिनियर लीडर श्री MK शेखजी, वर्किंग प्रेसिडेंट, सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष राजन घाटेजी, सर्वात महत्त्वाचे मी शेवटला नाव घेते पण ज्यांनी 33 आमदारांच्या विरुद्ध 3 आमचे आमदार
जे अहोरात्री झटतायत गेले 5 वर्ष या कोमवादी सरकारच्या विरुद्ध, तसे आमचे धडाडीचे आमदार श्री कार्लोसजी, उपस्थित सर्व स्टेजवरती मान्यवर आणि या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू जे लोकांमध्ये राहून लोकांचं काम करायचा प्रयत्न करतायत, तसे मिलिंद प्रभूजी, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सगळे टीम मेंबर्स, नवीन युवा सिनियर्स ज्यांनी त्यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांच्या सर्वांचा आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व माझ्या आया बहिणींचं आणि भावांचं परत एकदा माझ्याकडनं वैयक्तिक स्वागत करून, उपस्थित मीडियाला पण स्वागत करून माझे 2 शब्द बोलू इच्छिते. आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे. का? कारण एक जेव्हा युवा असा काँग्रेसमध्ये प्रवेश करतो, जिथे राहुलजी आमचे जे नेते आहेत, काल त्यांनी झेन्झी मध्ये जे पेपर लीकचं चालू आहे, पेपर लीकमुळे ज्या घराण्यावरती पूर्ण आई वडिलांवर जे दुःखाचं एक वातावरण पसरलेलं आहे, ज्यांच्या मुलांनी जवळजवळ 25 ते 30 मुलांनी आत्महत्या केल्या, तिथे अशा आवाजाला, युवा नेतृत्वाच्या आवाजाला उजगावमधनं जोर देण्यासाठी आणि उजगावमधनं त्या आवाजाला राहुल गांधींच्या जोड देण्यासाठी आज असाच एक युवा आपला मिलिंद प्रभू आज या परिसरातनं काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. आणि खरोखर आज येताना माटेवरती मी खानापूरवरनं आले, त्यामुळे येताना मला शोधायला तर बिलकुलच अडचण झाली नाही. आनंद वाटला जेव्हा एवढा मोठा म्हणजे डोळ्याला भारावून टाकेल असा छत्रपतींचा पुतळा, अश्वरूढ पुतळा मी मध्ये चौकात बघितला. आणि अशा या छत्रपतींचे आदर्श असताना आज उजगावमध्ये हा अन्याय होतोय, हे मला बघून खरंच थोडंसं दुःखही वाटलं. आज जिथे छत्रपतींचा एवढा मोठा अश्वरूढ पुतळा असलेल्या ठिकाणी, जिथे हिंदू मुसलमान लावण्यासाठी इथे माझ्या आया बहिणी बऱ्याच बहिणी बसलेल्या आहेत, जिनको आज बहुत जन बीजेपी से बोलते हैं कि आप हिजाब मत पहनो, आपका पहनने की जरूरत नहीं है, आप हमारे देश के नहीं है करे बोलने वाले, आज छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला जे धिक्कार करणारे ही लोक आहेत, आजच सत्तेवर येऊन बसलेले आहेत. कोण होते छत्रपती? छत्रपतींचा विचार काय होता? तोच हिंदवी स्वराज. आज ज्यांचा अंगरक्षक एक मुसलमान होता, आज त्या मुसलमानाला सुद्धा आणि हिंदूच्या आपल्यामध्ये कितीतरी जण, नुसतं उजगावच नाही, बाजूला कोंडा आहे, साखळी आहे, पेरोल आहे, सावर्डेन गेलं, कुरचोरीत खाली येतं, या सगळ्या भागामध्ये आज इतक्या दिवसांमध्ये कधीतरी तुम्ही हिंदू मुस्लिम मध्ये भांडणं लागलेली बघितली आहेत का? मग कुठनं हे बीजेपी म्हणते की हिंदू खतरे में है? कहां से हिंदू खतरे में था भैया? जब ब्रिटिश 200 साल हम पे राज करके गए, तभी भी हिंदू खतरे में नहीं था. आज हिंदू खतरे में बीजेपी की वजह से है, किसी और वजह से नहीं है. आज यही बात आज सब हिंदुओं ने समझने की आई है बात की हिंदू खतरे में ऐसे कोमवादी जी बीजेपी मध्ये असलेली लोक आहेत, जी दहशत पसरवत आहेत आपल्या सगळ्यांमध्ये, आज या सगळ्यांपासून आपल्याला देश वाचवायचा आहे. आणि हा देश जर वाचवायचा असेल तर युवा नेतृत्व, मिलिंद प्रभू जशी मुलं येत आहेत, तशा अजून ह्या लोकांना इथल्या मी आव्हान देते की त्याचे हात मजबूत करण्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्र येऊन, त्या बरीचशी वडीलधारी पण माणसं आहेत. मला येताना सांगितलं कोणीतरी की बऱ्याच धमक्या आलेल्या आहेत, कार्यक्रमाला जाऊ नका, कार्यक्रम असा झाला नाही पाहिजे, माझा एरिया तो एरिया करत. ह्यांच्याच माझा एरिया म्हणणाऱ्या लोकांमध्ये बाबा कोण म्हणते, कोण काय म्हणते, डबल इंजिन, प्रमोद सावंत आणि बाबा कोण रे अर्चित, असे सगळे नावं घेत जर सगळे चालत असतील तर ह्या बाबा लोकांनी विसरू नये की त्यांचे आजोबा आणि पंजोबा कोण होते. त्यांचे आजोबा आणि पंजोबा काँग्रेस मधलेच होते. आणि हे सुद्धा जे आज स्वतःला बीजेपीचं गुणगान गात बाबा 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 म्हणतात, ही लोक पण आधी काँग्रेसचीच होती. त्यांचं बाळ कडू अजून सुद्धा राणेंचं बाळ कडू काँग्रेसचं हे विसरून चालणार नाही. आज ना उद्या ते रंग दाखवणारच आणि तेव्हा
काँग्रेसचं बाळकडू आणि काही नाही. जास्त तुमचा वेळ न घेता निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये मिलिंद काँग्रेसच्या तत्व सिद्धांतांबरोबर राहून काम करणार आणि इथे काँग्रेस मजबूत करण्यासाठी इथे उपस्थित असलेले ब्लॉक अध्यक्ष सर्व जे सिनियर लीडर्स आहेत त्यांच्या मार्गदर्शनाबरोबर तूही त्यांच्याबरोबर घट्ट राहून काँग्रेस मजबूत करशील अशी आशा बाळगून परत एकदा तुझं आणि तुझ्या टीम मेंबर्सचं मनापासून स्वागत करून माझे 2 शब्द इथेच संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय काँग्रेस. खूप आभार या शिल्य डॉक्टर अंजली निंबाळकर यांपुढे हांव मागता AICCचे इन्चार्ज श्री माणिकराव ठाकरेजी हांच्या लागीं तांच्यांनी उपस्थित आशिल्ल्या सगळ्या कार्यकर्त्यांक आपल्या शब्दांनी संबोधित करचे. आज आपल्या गोव्यामध्ये आणि वाळपळी विधानसभा क्षेत्रामध्ये सन्मान्य मिलिंद प्रभू यांचा काँग्रेस प्रवेश याकरता हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला उपस्थित प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष गिरीश छोडणकरजी, आमच्या सन्माननीय ऑल इंडिया काँग्रेसच्या सेक्रेटरी आणि गोव्याच्या सहप्रभारी डॉक्टर अंजलीताई निंबाळकरजी, या कार्यक्रमाला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय आमदार कार्लोस फरेराजी, वरिष्ठ काँग्रेसचे नेते आणि वर्किंग प्रेसिडेंट शेख सर, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी युथ काँग्रेसची जी धुरा सांभाळते संपूर्ण गोवा प्रदेशची अर्चितजी नाईक, महिला काँग्रेसची अध्यक्षा प्रतीक्षाजी खलप, या ठिकाणी उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंगलदासजी, सेवा दलाचे अध्यक्ष राजीव घाटेजी, सन्माननीय जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नार्वेकरजी, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, या क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि ज्यांनी मोठ्या संख्येने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आमचे आता नवीन झालेले मित्र मिलिंद प्रभूजी आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ज्यांनी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला ते सर्व माझे सन्माननीय नवीन काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि माझ्या सर्व मित्रांनो, सर्वप्रथम मी मिलिंद प्रभूजी यांचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी योग्य दिशा त्यांना मिळाली आहे. त्यांनी संपूर्ण देशामधली वस्तुस्थिती आणि कोणत्या पक्षाचं कार्य जनहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, त्याचा उपयोग आपल्या गोव्याकरता कुठला पक्ष करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी काँग्रेसची जी निवड केली ते खऱ्या अर्थानं आज आपल्या गोवावासियांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बाब मी समजतो. आज एक तरुण मित्र मिलिंद प्रभूंच्या माध्यमातून काँग्रेसला मिळालं, त्यांच्याकडे पाहिल्यावरच आपल्याला सर्व वाटतं एक सालस असलेला एक तरुण आणि सुंदर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या वाळपळी भागामध्ये
या ठिकाणी मिळालेला आहे. आणि याकरता आपल्या सर्वांना थोडी हिंमत दाखवावी लागेल, एकजूट दाखवावी लागेल. ज्या ठिकाणची दहशत आपल्याला जर संपवायची असेल आणि तरुण लोकांना आपण पुढे करा, म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण चर्चा करतो, तरुणांनी पुढे यायला पाहिजे, चांगल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. आणि मिलिंद प्रभूंच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मिलिंद प्रभू सगळ्या दृष्टिकोनातून योग्य या ठिकाणी नेतृत्व करू शकणारी व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीच्या पाठीमागे राहणं हे सर्वांचंच कर्तव्य असतं. आणि कारण पक्षही महत्वाचा आणि उमेदवार सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आणि महत्वाचा असला पाहिजे. तरुण उमेदवार, उमेदीचा उमेदवार, लोकांच्या समस्या सोडण्याची इच्छा असलेला उमेदवार, म्हणून अशा प्रकारची निवड या ठिकाणी जे काँग्रेस पक्षाने केलेली आहे, त्यांना पुढाकार नेतृत्व म्हणून दिलेलं आहे, ते जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी केलं पाहिजे. तुम्ही जर अशा तरुणांना पाठीमागे राहिलं, मजबूत केलं, पुढे नेलं, तर मग आपल्याला ही म्हणण्याची पाळी येणार नाही की काय तेच ते जुने लोक, कशा प्रकारचा कारभार, आणि एकच ध्येय की पैसा जिथे मिळेल तिथे तशा पद्धतीनं नियम कायदे बदलवायचे आणि पैसा खायचा, हे एकमेव ध्येय जे आहेत या लोकांचं संपवण्याकरता या ठिकाणवरून आता ही सुरुवात व्हायला पाहिजे. कारण संपूर्ण गोव्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल, या ठिकाणची जमीन महत्वाची आहे. संपूर्ण देशामध्येच नाही तर जगामध्ये सुद्धा गोव्याचं नाव आहे. ज्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी काम मिळतं, सर्व्हिस त्यामध्ये मिळू शकते आणि एक गोवेकरांचा सन्मान सुद्धा राखू शकतो. परंतु गोवेकरांचा सन्मान यांनी राखला का या मतदारसंघामध्ये? मग काही गोव्याला किंमत द्यावी लागली तरी चालेल, या ठिकाणची जमीन कोणाच्या घाशात घालावं लागली तरी चालेल, फक्त मला पैसा मिळाला पाहिजे आणि पैसा मिळवण्याकरता वाटेल ते मी करेन. आणि लोकांना मग सांगत राहील मी हे करतोय, मी तुमच्याकरता ते करतोय. परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश काय आहे. उद्देश एकच आहे की पैसा मिळवणं. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागे ज्या पक्षामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांना घेऊन चालण्याची भूमिका नाही, ज्यांचं नेतृत्व वरपासून खालपर्यंत आपण पाहिलं, या ठिकाणचा मुख्यमंत्री असतील, आपल्या इथले मंत्री असतील, लोकांसोबत सतत खोटं बोलत राहणं. हे मागच्या वेळेला आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या, त्या ठिकाणी प्रत्येक गरिबांच्या घरामध्ये 15-15 लाख रुपये मी दिल्याशिवाय राहणार नाही. दरवर्षीला 2 कोटी नोकऱ्या, म्हणजे आपले कुठलेही मुलं त्या ठिकाणी खाली राहिले नसते, सगळ्यांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या असत्या. परंतु ते सुद्धा त्यांनी पाहिलं. शेतकऱ्यांना सुद्धा सांगितलं आम्ही तुम्हाला दुप्पट उत्पन्न करून देऊ. म्हणजे कुठलीही गोष्ट हे करत नाही, फक्त आश्वासन देतात. पण राहुल गांधींनी सांगितलं या देशातला तरुण महत्वाचा आहे, या देशातलं शिक्षण महत्वाचं आहे. जर आमच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण मिळत असेल, ओबीसीच्या मुलांना, SC ST आणि सगळ्या समाजातील मुलांना जर शिक्षण मिळत असेल तर आमच्यासाठी ते महत्वाचं आहे. आपल्याला शिक्षण कशा पद्धतीने फ्री मिळेल त्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही लोक नाही. नोकरी देणारी नाहीत, मिळत असेल नोकरी तुमच्याकडे पैसे घेऊन हिसकावून घेण्याचं काम यांनी केल्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. जमीन आपल्याकडून काढून घेण्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. परंतु गरीब माणसांना त्या ठिकाणी रोजगार किती मिळते, कुठेतरी तातून मातून त्या ठिकाणी कामाला लावायचं आणि आम्ही तुम्हाला फार उपकार केल्यासारखं दाखवायचं. परंतु हे उपकार नाही आहे, ते त्यांना आपले मतं घ्यायचे आहेत, त्यांना सत्ता करायची आहे, पैसा मिळवायचा आहे. पण अशा प्रकारचं सातत्य ते ठेवत आहेत की आपल्या सर्वांना या गोष्टी समजतात, पटलेल्या आहेत. परंतु आपलं भविष्य जे आहे, मी खात्रीने सांगतो की काँग्रेस पक्ष आल्यानंतर आपल्याला जमिनीच्या संदर्भामधल्या या ठिकाणी प्रांताध्यक्षांनी सांगितलं की 39A1A हा कायदा आम्ही या ठिकाणी तात्काळ पहिल्याच मीटिंगमध्ये, पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तो रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं. आणि या ठिकाणी नोकरीच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठेही तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे, त्या संदर्भामध्ये तशा प्रकारचं कार्य केलं जाईल. आपल्या इथं शेती करणाऱ्या
आणि चला मी तेलंगणामध्ये होतो, तुम्हाला माहिती, काही लोकांना माहीत असेल, पण तेलंगणामध्ये मी त्या ठिकाणी इन्चार्ज, जसं आता गोव्याला इन्चार्ज आहे तसं तेलंगणाला त्या गव्हर्नमेंट आलं. आम्ही सांगितलं होतं की ज्यांच्याकडे शेती आहे, मग बोगोटाला नंबर 2 जरी असेल, 1 जरी असेल तरी चालेल, त्या सगळ्यांसाठी आम्ही रयत बंधू सुरू करू आणि प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये, कोणाकडे कितीही शेती असो, मग 10 एकर असो, 20 एकर असो, 20 एकर असताना 20 लाख रुपये दरवर्षी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ते सरकार आज त्या ठिकाणी सर्वांना देत आहे. पण तुमची स्थिती तशीच पडून आहे. बोगोटा 2ची 1 होत नाही, पण त्या शेतीमध्ये उत्पन्नही काही निघत नाही, त्यांना पैसाही काही मिळत नाही. पण तो तेलंगणामध्ये जशा पद्धतीने आपण स्कीम केली तशाच प्रकारची स्कीम आपल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा गोव्याला आपल्याला करता येईल आणि तशा प्रकारची सुद्धा पाऊल आपल्याला भविष्यामध्ये उचलता येईल. म्हणून ह्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय. आपल्या विकासाकरता, आपल्या भल्याकरता जे पण आम्हाला करता येणं शक्य आहे ते सगळ्या गोष्टी करू, एवढी शाश्वती या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. आपण मोठ्या संख्येने मिलिंदजी आपल्या सोबतीला फार मोठी संख्या आहे. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे आपल्या मदती करता या ठिकाणी येतील, पण सर्वजण आपण लोकप्रिय आहे, लोकांमध्ये आपण वावरता याचं चित्र आज आमच्या सर्वांच्या समोर आहे. म्हणून अशाच पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन त्यांच्या अडचणी काय, कशा पद्धतीने आपण सोडू शकू, आपलं सरकार आल्यानंतर कुठल्या अडचणी आपण कशा पण सोडू शकू, याच्या संदर्भामध्ये घराघरामध्ये जाऊन लोकांशी संपर्क त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करावा, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि परत आपल्या सर्वांना काँग्रेसमध्ये प्रांताध्यक्षांनी आपल्या सर्वांना प्रवेश दिलेला आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजपासून आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण घराघरापर्यंत न्यावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. देव बरें करूं. ह्या सुवातेर तो खेळ आयिल्लो आसा जो वाळपय 70च्या लोकां खातीर, उसगांवच्या लोकां खातीर सदांच वावुरता आनी काँग्रेसी वांगडा पयलो पावल आयज दवरता. श्री मिलिंद प्रभू लागीं मागता तांच्यांनी उलोवप करचें. माचेर उपस्थित गोयचे AICC इन्चार्ज सर माणिकराव ठाकरे, AICC को इन्चार्ज डॉक्टर अंजली निंबाळकर, GPCC प्रेसिडेंट श्री गिरीश सोडणकर, महिला अध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा खलप, यूथ काँग्रेस अध्यक्ष बाब अर्जित नाईक, आल्डोनचे आमदार आणि काँग्रेस वर्किंग प्रेसिडेंट ॲडव्होकेट कार्लोस फरेर, वर्किंग प्रेसिडेंट बाब MK शेख, माझे मित्र आणि डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब मंगलदास नाईक, वर्किंग डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब शशांक नार्वेकर, बाब राजेन घाटे, बाब विलियम जॉन, अरिजय मानकर, आशिष कानेकर, कृष्णा नेने, नंदकुमार कोपर्डेकर, बाब जॉन आणि समोर बसले म्हजे पत्रकार मित्र आणि उसगांव आणि 70चे माझे सगळे मित्र जे तुम्ही आज बडो संख्येन हांगा उमेदीत रावले. आज खरें म्हटल्यार म्हजे खातीर हो एक खूब म्हज्या लायफाचो एक मोठो दिवस, कारण राजकीय क्षेत्रांत प्रवेश करपाचो हो म्हजो पयलो दिवस. ह्यान पयलीं लोकांनी म्हाजेर आनी गिरीश भाईचेर बरेचशे मीम काडले
आनी अशें म्हटलें की हांव BJP कनेक्टेड आसा किंवा आनी खंय कनेक्टेड आसा. म्हाजी मेंबरशीप हाडून दाखोवची जी हांवें BJP पार्टी बरोबर हांवें केल्ली ती. मागीर ते फुडले नेम पळोवया. आज आमी सत्तरी आनी उसगांवच्या वाठारान हांगा उबे आसा. आज सत्तरी आनी उसगांव जो वेगळ्या तरेचो विकास चालू आसा त्या वेगळ्या तरेच्या विकासाचेर आमी पयलीं उलोवया. जो हांगासरलो आमदार बाब विश्वजीत राणे सदांच आपल्या भाशणांत सांगता. आतां सराकूय हांव विचारपाक सोदता की विश्वजीत राणे म्हणत जाल्यार म्हाजेर केस घालतलो काय. कारण कोणी एका भुरग्याक जर हांवें विश्वजीत राणे सारको जातलो म्हणटा जाल्यार तो भुरगो सुद्दां म्हणटलो की विश्वजीत राणो म्हाका म्हणू नाका. म्हणून ह्या आदाराचेर म्हाजेर केस बी घालत काय म्हणून म्हाका अजुनूय सर भंय दिसता. हांवें एक फॉगिंग ड्रायव्ह केली तेचेर म्हज्या लायफाची पयली FIR जाली आनी उमेदीन हांवें ती फ्रेम करून घरा दवरल्या. कित्याक हांव एक IT म्हजो सॉफ्टवेअरचो बिझनेस आनी अशा कसल्याच भानगडींनी हांव केन्ना ना. आनी ह्या भाजपच्या सरकारान फॉगिंग ड्रायव्ह केली. कित्याक आज उसगांवान कितल्योश्योच डेंगू केसी जाल्या आनी सिरियस केसी जाल्या उसगांवान. म्हणून अख्ख्या मतदारसंघान आमी फॉगिंग ड्रायव्ह करतले, लोकसेवा करतले मना पासून म्हणून फ्री फॉगिंग ड्रायव्ह चालू केली. जाल्यार हेचेर म्हाका FIR हाडून बसयली. आमी गोवा स्टाफ सिलेक्शन हे BJP वालेच म्हणटा की गोवा स्टाफ सिलेक्शन जेन्युइन आसा. तुम्ही त्याच्या थ्रू एग्जाम दिवन तुमकां जॉब मेळूं शकता. म्हणून आमी खंय तरी विचार केलो आनी गोवा स्टाफ सिलेक्शनाची एग्जाम ट्रेनिंग आमी चालू केली. जाल्यार 4 ते 5 दीस जाल्ले म्हाका पुलीस स्टेशनार व्हरून बसयलो, फोंड्या पुलीस स्टेशनार. आनी तेचेर म्हणपाक लागले तुजेर FIR करता. तुवें ट्रेनिंग दिलीच कशी. ट्रेनिंग दिली हेचो हांव कितें म्हूण सांगूंक शकता. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचें नांव तुवें वापरलेंच कशें. कोणाची ट्रेनिंग म्हणून सांगू, वेटराची ट्रेनिंग म्हणून सांगू आनी तुमकां GPSची ट्रेनिंग दिवं, गोवा स्टाफ सिलेक्शनाची ट्रेनिंग दिवं. हें दबावा खालचे सरकार. हांगाच्यान चड ना लागींच आमी गटरां रिपेर केली. गटरां रिपेर केली जाल्यार PWDचो स्टाफ येवन गेलो आनी फोटो मारून गेलो आनी तुजेर केस करता म्हणून आमकां सांगून गेलो. हांवूय रावला. गटर जर निवळ करता जाल्यार डॅमेज टू पब्लीक प्रॉपर्टी म्हणून खंयची केस जाता ती हांव पळोवपाक रावला. सत्तरीच्या वेगळ्या तरेच्या विकासाचेर येवया. तुमकां पडटा जाल्यार सांगा. आमी विश्वजीत राण्याक इतले भरपूर कितें म्हणटा म्हणून ज्यो महिला आसा एक सुवर्ण सत्तरी अशी विश्वजीत राण्यान करून दवरल्या. पडटा जाल्यार तुमी सांगा, ऐकून घ्या. पयली प्रत्येक घरान आज बाळपण एकूय अशें घर ना ज्या घरान कमीत कमी एक 25,000 इन्कम येना. पडटा तुमकां. विश्वजीत राण्यान करून दवरला वेगळ्या तरेचो विकास. सगळीं घरां आयज टेरसीची आसा. वाळपय आनी उसगांव मतदारसंघात प्रत्येक घरान AC आसा. बरी बरी सगळ्यांची घरां आसा. सगळ्यांची घरां तुमच्या नांवार आसा. हे विश्वजीत राण्यान केला. हे पडटा तुमकां. हेच तो सांगता वेगळ्या तरेचो विकास आनी हे तुमी तांणी करून दाखयल्ले आसा. 1971 जो लँड सर्वे रेकॉर्ड जाल्लो 1971 जो लँड सर्वे रेकॉर्ड जाल्लो त्या लँड सर्वे रेकॉर्डान खंय ह्या राण्या फॅमिलीन सगळ्यांची घरां तुमच्या नांवार करून दिल्ली. तुमचे जागे तुमच्या नांवार करून दिल्ले. 50 वर्सां वयर राजवट करून सगळ्यांची नांवां करून दिल्ली. जे काँग्रेस पक्षान फॉरेस्ट राईट रिफॉर्म्स केल्ले त्याच्या अंडर राणे सरकारान तुमची सगळी घरां नांवार करून दिली. पडटा तुमकां सगळ्यांक. सगळ्यांचे टेनंट म्हणून नांव इन्क्लूड जाल्ले. एक एग्रीकल्चर रिव्होल्युशन वाळपयन जालें. सगळी गटारां साफ आसा. सगळ्यांकडे एम्प्लॉयमेंट आसा. सगळ्यांकडे जॉब आसा. इतले अख्ख्या गोंयान सांगता की सगळे जॉब वाळपय मेळ्या. आज तुम्ही सांगा म्हाका की घरोघरी जॉब आसा म्हणून. घरोघरी जॉब आसा. दबाव
सगळी स्वर्णीय सत्तरीचे हांवें वर्णन केल्ले, येतले विश्वजीत राण्यान एकूय करूं ना आनी केन्नाय करचोय ना. अख्ख्या इंडियन हॅपीनेस इंडेक्स म्हणून मेजर करता. हॅपीनेस इंडेक्स केन्ना आसता, सादी गजाल आसता. म्हाजें घर जेन्ना म्हाज्या नांवार आसा तेन्ना म्हाका टेन्शन आसना कसलें. तेन्ना आमी हॅपी आसा म्हणून सांगू शकता. तो हॅपीनेस इंडेक्स वाडटा. अख्ख्या सत्तरीन आनी उसगांवांत कोणाचीच घरां लोकांच्या नांवार ना. वेगळ्या तरेच्या विकासाक विश्वजीत राणो सांगता आसतलो केन्नाय की आपूण बाळपय एक इंटरनॅशनल एअरपोर्ट करता आनी उसगांवच्या नगरगांव सुद्धा आपूण एक बुलेट ट्रेन करता. हे सांगपाक तो फाटीं रावचो ना. आनी लोकांक ते आयकचेय पडटा. आयकना जाल्यार तेंचे जॉब काडटा नाल्यार ट्रान्सफरी करता. विश्वजीत राणो जर सांगता हांव हायड्रोजन ट्रेन उसगांवच्या नगरगांव धाडटलो, बांद्रान धाडटलो, जाल्यार आमकां आयकून हय सायबा म्हणून उगी रावचें पडटा. ही आमची लोकशाही आसा. ही आमची वाळपयतली लोकशाही. आज काँग्रेसचो जेन्ना झेंडो हांवें हाती घेतला तेन्ना फक्त तो झेंडो म्हणून हांवें हाती घेवना. हें आमच्या लोकांचें एक स्वप्न. एक स्वप्न की आमी लोकशाहीन आमी ही वाळपय फुडें व्हरतले, उसगांव फुडें व्हरतले. वाळपयचो मतदारसंघ आनी सगळी सत्तरी मेळून आमी फुडें व्हरतले. जर म्हाका कितें दुखता, म्हाका कितें पटना जाल्यार आमदाराक तें सांगून म्हाज्या प्रश्नाचें निवारण करूं शकता. अशें आमचें एक मतदारसंघ आसतलो. हें आमच्या लोकांचें स्वप्न आसा. लोकांचें स्वप्न आसा की आपलें घर, आपलो जागो आपल्या नांवार जावचो. आज म्हाका इतलो अधिकार ना की हांव तुमकां स्टेटमेंट करूं शकता, पूण आमचो प्रेसिडेंट आसा ताका हांव रिक्वेस्ट करता आमचे अवश्य काँग्रेस पार्टीचें सरकार येणाऱ्या इलेक्शनाक जातलेंच. आनी सर तुमचे कडेन विनंती आसा की लोकांची घरां लोकांच्या नांवार जावपाक आमी सरकारा तर्फे आमी पूर्ण प्रयत्न करतले आनी सगळ्यांची घरां लोकांच्या नांवार आमी करून दितले. हेचे फाटल्यान एक कारण आसा. आमकां हांगासरले आमचे लोक जे आसा, माणिकराव सर म्हाका विचारतालो की हांगा लोकांचे जागे लोकांच्या नांवार आसा काय, लोक शेती करता काय. सराक हांव सांगूंक सोदता की सर इतले जे लोक आहेत ते पोर्तुगीज ज्या वेळी होते त्या वेळेपासून इकडे कल्टिवेशन करतायत आणि त्याच्यानंतर जे सर्वे झाले त्याच्यानंतर फॉरेस्ट लँड राईट रिफॉर्म झाले, त्याच्यात अजूनही त्यांची नावं टेनंट म्हणून सुद्धा इन्क्लुडेड नाही आहेत. जेव्हा पोर्तुगीज सुद्धा नाही आले होते इकडे तेव्हा हे लोक इकडे होते, ते गाव वसलेले होते, पण अजूनपर्यंत त्यांची घरं त्यांच्या नावावर नाही आहेत. म्हणून जेव्हा आमचे सरकार येतले हांव दिवस रात्र प्रयत्न करतलो की रिसर्वे जावन तुमची नावां, तुमची जी घरां आसा ती तुमच्या नांवार जावपाक जाय. आज मादई वायल्ड लायफ सेंच्युरी म्हणून डिक्लेअर केला. मादई वायल्ड लायफ सेंच्युरींतल्यान मलपण, सुरंगुले म्हणजे खोतोडे सारकिल्ल्यान आमी नगरगांव सुद्धा जेन्ना पावता तेन्ना लोकांचे जागे इको सेन्सिटिव्ह झोन 2 आणि लोकांचे जे बाकी जागे आसा ते क्लास 2 क्लासिफिकेशनान क्लासिफाय केल्ले आसात. जर हे इको सेन्सिटिव्ह झोन 1 सुद्धा क्लासिफाय केल्ले कित्याक ते ह्या कितलेशेच वर्सां तेंच्यांनी गांव वसयल्लो आसलो. क्लास 1 सुद्धा क्लासिफाय केल्ले आनी फाल्यां सकाळी वायल्ड लायफ सेंच्युरींतल्यान टायगर रिझर्व सुद्धा जातलो जाल्यार ह्या लोकांक एक इन्कम सोर्स मेळपाचो. आज घरा फुडें जर एक बारीक कंपाऊंड काडटलो जाल्यार लोकांकडे परमिशनां ना. क्लास 2 जे जागे आसा ते जर क्लास 1 आमी जागे करून घेता जाल्यार ते आमी सेटलमेंट जागे सुद्धा आमी करून घेवं शकता. एक कलेक्टराची आमकां NOC लागता आनी TCPक आमी ते अप्लाय करचे पडटा की क्लास 2 वयल्यान क्लास 1 आमी जागे करून घेवया. आज सरकार कोणाचे आसा आनी TCP मंत्रालय कोणा कडेन आसा? ह्याच मंत्र्याकडे आसा. पूण तो जागे केन्नाच तुमच्या नांवार करचो ना. ह्या माध्यमांतल्यान तो म्हाका दिसता खंय आसा
तो हो लायव्ह पळयता आसतलो. तेकाय हांव सांगपाक सोदता आनी ह्या सगळ्या लोकांकूय हांव सांगपाक सोदता, जन्मभर हो मनीस विश्वजीत राणो तुमचे जागे तुमच्या नांवार करचो ना. आज एम्प्लॉयमेंट आमी 70 म्हणटा, एम्प्लॉयमेंट जॉब कसले? जॉब आमकां मेळटा ते MTS जॉब, मल्टी टास्क स्किल्ड जॉब. लोकांचे संडास क्लीन करपाचे जॉब आमच्या लोकांक मेळटा. हो काँग्रेस सरकार आसतना BJP सरकाराचेर हेणे आरोप केल्लो गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनाचेर. हाणें विधानसभेत बसून आरोप केल्लो की तुम्ही फक्त सेक्युरिटी सारखे जॉब आमच्या भुरग्यांक दिवं शकता आणि सेक्युरिटी सोडून तुम्ही कसलेच जॉब तुम्ही दिवं शकना. हो ह्या खुद विश्वजीत राण्यान आरोप केल्लो आसा. आणि आज हो जॉब कसले दिता? सेक्युरिटीचे जॉब दिता. हेच आमचे वाळपयच्या लोकांचे, 70च्या लोकांचे आणि उसगांवच्या लोकांचे भवितव्य. आज लोक कर्जान बुडलेले आसा, टेन्शनान आसा सगळे, घरां आपल्या नांवार ना. लग्न जातलो जाल्यार एका मनशाक लोन काडल्या तो लग्न जावंक शकना. हे वेगळ्या तरेचो 70चो विकास. तुमकां एक सांगपाक सोदता, म्हाजो काम धंदो बऱ्यापैकी चलतालो. म्हजो बिझनेस ऑस्ट्रेलिया आसा, US आसा, UK आसा. हो सगळो सोडून हांव हांगा आयज पावल्लो आसा. आणि मना पासून सांगता, हांगा म्हाजे एकूच ध्येय घेवन हांव पावला की तुमची म्हाका 5 वर्सां फुडली काँग्रेसच्या वतीन 5 वर्सां तुमची मना पासून म्हाका सेवा करपाक जाय, तुमच्या मदीं रावपाक जाय. ही संधी म्हाका तुम्हीच दिवंक शकता. ही संधी तुमच्या कडल्यान म्हाका मेळटली तेन्ना हांव काम करूं शकता. आज परत एकदा जेन्ना हांव काँग्रेस पार्टीन गेलो, पार्टीन वचच्या पयलीं जेन्ना हांव गिरीश सराकूय मेळ्ळो आनी सगळे पदाधिकारी हांकां हांव मेळ्ळो आनी खासा करून आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, म्हादई डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब मंगळदास नायक हांकां हांव पयलीं मेळ्ळो. तेन्ना म्हाका एक वेगळ्या तरेचें, विश्वजीत सांगता ते वेगळ्या तरेन न्ही, एक खऱ्यांनीच एक वेगळ्या तरेचें आनी कितें तें तुमकां सांगता, एक वातावरण म्हाका दिश्टी पडलें. जेन्ना हांवें लोकां कडेन उलोवपाक, म्हणजे काँग्रेसचे पदाधिकारी यांचे कडेन उलोवपाक सुरवात केली, तेन्ना कोण तरी भितर सरता तेचो ह्या दुसऱ्या कसल्याय पक्षान एक द्वेष तयार जाता की हो भितर सरून फुडें सरतलो काय, हो आमची पदां आमचे कडल्यान घेतलो काय. पूण म्हाका हें काँग्रेस पक्षान कसलोच अनुभव येवना. म्हाका काँग्रेस पक्षान जेन्ना हांव मेळ्ळो तेन्ना सगळ्यान पयलीं एक बरें वेलकम, विलींग टू यो. आमी मेळून काँग्रेस पक्ष वयर काडुया, आमी मेळून वाळपय आनी 70ची जी कामां पेंडींग उरल्या ती आमी करुया. आनी म्हाका जो मान सन्मान केन्नाच हांगा केन्नाच हांगा वाळपय मतदारसंघात मेळूना. तो पयले फावट जेन्ना हांव विजीट केलो तेन्ना म्हाका काँग्रेस पक्षाक हो म्हाका दिसलो. म्हणून आज खंय तरी दिसता की ह्या काँग्रेस पक्षान जो निर्मातीत काँग्रेस पक्ष आसा भितर बहुतेक लोक प्रवेश करत आसा. जे गेल्ले ते सुद्धा सोडून येवन हांगा प्रवेश करत आसा. आनी तेचे क्रेडीट सुद्धा हांव गिरीश सराक दिता आनी सगळ्या टिमीक हांव दिता. कित्याक अशा तरेचे वेलकम मेळटा तेन्ना एक कॉन्फिडन्स येता. मंगळदास भाईंनी सांगले की आज जाता, फाल्यां जाता, एंट्री जाता, म्हणून आमी फाटी फुडें खंय तरी रावताले. म्हणून जे दीस गिरीश भाई प्रेसिडेंट म्हणून जालो ते दीस पयल्याच दिसा आमी सगळे वाळपयचे लोक काँग्रेस ऑफिसांत येवन गिरीश भाईक मेळ्ळे, तांकां कॉंग्रेच्युलेटूय केल्ले. आनी तेच्या नंतर जो आमकां तेचे कडल्यान सगळ्या कडल्यान जो सपोर्ट मेळ्ळा. आज डॉक्टर अंजली मॅडम स्पेशल ह्या प्रोग्रामा खातीर खानापूरच्यान आयल्यात. ठाकरे सरूय स्पेशल ह्या प्रोग्रामाक आयला. हें दाखोवन दिता की काँग्रेस पक्ष वाळपय मतदारसंघात काम करपाक कितलो सिरियस आसा. म्हणून जेन्ना आमकां इतलो सगळो सपोर्ट मेळटा तेन्ना आमचें कर्तव्य, हो एकूच चान्स आमकां आनी हो लास्ट चान्स.
तुमकां हांव सांगपाक सोदता हो आमचे कडेन आसा तो लास्ट चान्स ह्या विश्वजीत राण्या सारकिल्ल्या उन्मत्त मनशाक घरा बसोवपाचो हो आमचो लास्ट चान्स आसा. विश्वजीत राण्यान अत्याती रुद्र म्हणून मोठे व्हडले ताणें यत्न केले. हांव तेच्या अगेन्स्ट काय उलयना. तेव्हा आपल्या जो आपलो धर्म आसा खंयचो धर्म आसूं मनशान आपलो धर्म बरे तरेन आपलो धर्माची जे कार्य आसा ते करचे. पूण म्हाका अशें दिसून येता की ह्या मनशाक मोज जाला. ताका आतां दिसपाक लागला ह्या यज्ञा मार्फत की आपूण खंय तरी देव जालो आनी हें तो उलोवन दाखयल्लो आसा. जेन्ना कसयल्यान आमी वॉटर टँकर धाडलो लोकांक तेन्ना त्या राती ह्याच मनशान सगळ्या ऑफिसरांक फोन करून सांगले की अरे बाबा तुम्ही त्या मनशाचो टँकर कसो थंय पावपाक दिलो, तुम्ही कशें तें उदक डिस्कनेक्ट केलें ज्या जाग्यार कितलींशींच वर्सां उदक येना. माझ्या भक्तांनी म्हणपाक लागलो म्हज्या दुस्मानाचेर उदक पिलें. माझ्या भक्तांनी म्हणजे हो देव जाला. आनी हांगासरले लोकूय म्हणटा तुम्ही जे शब्द विश्वजीत राण्याक वापरता ती फुलां म्हणटा तो देव जाला म्हणटा तो आमचो विश्वजीत राणो. ह्या मनशाक आज तो भास जावपाक लागला म्हणून येता तेन्ना तो येदो व्हडलो ताका क्रावड जाय आसता. आपल्याक तो देव कसो ताजे आपल्याक ते लोकांनी केल्लो ताका जाय. पूण आमकां अशें दानव रुपी स्वता घोशीत केल्ले देव जाय काय. आमकां जाय तो अशें नेतृत्व जे आमच्या मदीं रावूंक शकता, लोकांक मेळूंक शकता आनी लोकांचे प्रश्न सोडोवंक शकता. एक स्वप्न आसा की हांगा एक एग्रो बेज इंडस्ट्रियल रेवल्युशन जावचें. एग्रो बेज हांगासर भरपूरशे आमचे लोक आसा जे एग्रीकल्चर बिझनसान आसा आनी भायर सरल्या. एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हांगा येवचो, एक वाळपय एक इन्स्टिट्यूट येवचें, उसगांव एक इन्स्टिट्यूट येवचें. स्कील डेव्हलपमेंट जे आसा स्कील डेव्हलपमेंटा मार्फत स्कील गॅप म्हणजे जे एज्युकेशन जे कोणाचें ग्रॅज्युएशन जाल्लें आसा आनी एक एखादो तो जॉब घेवंक शकना जाल्यार ते स्कील डेव्हलपमेंटा मार्फत आमी जे गॅप भरून काडचे. हांगा एक इंडस्ट्रियल रेवल्युशन एक इंडस्ट्री हाडच्यो. हांगा ज्यो इंडस्ट्री आसा भितर 5% सुद्दां हांव तुमकां सांगता की हांगा लोकल्सांक जॉब ना. तर एक रेवल्युशन जावन हांगा सगळ्या प्रत्येक घरान एक जॉब जावचो. डॉक्टर प्रतीक्षान सांगले जशें आमी एका सोशल ऑर्गनायझेशनाचे मेंबर आसा रोटरी म्हणून आनी बरेचशे म्हाजे मित्रय हांगा पावल्ले आसा. जाल्यार एक रोटरी क्लब म्हणून सुद्दां कितलेशेच कोट्याचे CSR काम हांवें 2 वर्सांत केल्लें आसा. हांव ह्या स्टेजीर रावन सांगता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे कितलेशेच कोट्याचे काम CSR सोशल काम हांवें केलां. जाल्यार तुमी विचार करा हांगा जर नेतृत्व करपाचो तुमी म्हाका एक संदी दिता जाल्यार आमी कितल्या हजारो कोट्यांचे सुद्दां हांगा काम करूं शकता. डेव्हलपमेंट खऱ्या अर्थान आमी करूं शकता हांगा. आनी इतलें सांगता आसतना एक तुमकां सांगता की जो काँग्रेस पक्षान आमचेर विश्वास दवरला इतले कॉन्फिडन्सान ते हांगा आयिल्ले आसा कित्याक हो मतदारसंघान हांगा भितर येवप सुद्दां सोंपें ना. ते हांगा आयिल्ले आसा. आमी तेंचो हो कॉन्फिडन्स आनी तेंचो सपोर्ट घेवन ह्या विश्वजीत राण्याक ह्या वर्सा आमी हेका घरा बसोवपाक जाय. ना जाल्यार आमी तेचे भक्त म्हणून जावन जन्मभर आमी उरतले. परत भाशण सोंपोवच्या पयलीं लास्ट फावट तुमकां सगळ्यांक एकदां विचारता तुमची सगळ्यांची तयारी आसा ह्या विश्वजीत राण्याक ह्या वर्सा आमी घरा बसयतले. आमी लोकशाही उसगांवान आनी सत्तरीन हाडटले. सगळ्यांक परत एकदां पावले म्हणून देव बरें करूं. एक नवीन पर्व सुरू करूया. सुवर्ण सत्तरी आणि उसगांवचे एक नवीन पर्व सुरू करूया. सगळ्यांक धन्यवाद. देव बरें करूं. ह्या स्वातीर निमाण्या भागाचेर पावता. हांव मागता बाब सुनील कुट्टीकर हाच्या लागीं तांणी मानाचें उलोवप करचें. तशेंच बाब नजीर खान हांगा पाविल्ले आसा निमाण्या भागाचेर पाविल्ले आसा. हांव मागता
श्री मिलिंद प्रभुलागे तांकां फुलांनी येवकार भेटोवचो. मायनॉरिटी कम्युनिटीचे चेअरपर्सन जावन आसा. नमस्कार सगळ्यांक शेवटचो कार्यक्रम हो आभार प्रदर्शन. हांव आमची खानापूरची स्पेशल मिलिंद भाई खातीर हांगा आमच्या उसगांवान येयल्ली आमची अंजली मॅडम तिच्या सगळ्यांक पयलीं देव बरें करूं म्हणटा. तशेंच आमचे ठाकरे सर हांचे हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच गिरीश भाई, तशेंच आमचे सगळे वर्किंग प्रेसिडेंट, महिला अध्यक्ष सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा. तशेंच वाळपयचे ब्लॉक हांचे देव बरें करूं म्हणटा. आनी हो येदो व्हडलो क्रावड जे लोक हांगा भियोन जितलो भिशणयता तांकां भियोन आसतना हांगा सगळे लोक आमचे जमलेले आसा. तांकां हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा आनी हो कार्यक्रम हांगा सोंपलो अशें जाहीर करता. देव बरें करूं. सगळ्यांनी मातशें लायनीन वचचें कारण थोड्यो कितें सत्रपिट्यो हाडलेल्यो आसा त्यो मातश्यो तुमकां हांगा गेटीर मेळटल्यो. सगळ्यांनी मातशें हळू आनी लायनीन वचचें.